नमस्कार प्रेक्षक हो, आपल्या आवडत्या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात। अहिल्या सतत आदित्यला फोन करत असते, पण तो कट करत असतो। आता मात्र तिला या गोष्टीचा खूप राग येतो आणि ती श्रीकांतला म्हणू लागते, एवढा कसला इगो रे की स्वतःच्या आईचा फोन कट करतोय तो। श्रीकांत तिला समजावून सांगू लागतो, अगं तो मुद्दाम करत नसेल, अगं तो मागाशीच सांगून गेला ना त्याला मीटिंग आहे महत्त्वाची, तू पण जाणार होतीस त्या मीटिंगला। असं कर, तू जा मीटिंगला, भेट त्याच्याशी, बोल जे काही तुझ्या मनात आहे ना ते बोल त्याच्याशी। अगं आदित्य समजून घेईल, तू बोल त्याच्याशी। अहिल्या म्हणू लागते, तुला खरंच असं वाटतंय का आदित्य समजून घेईल? श्रीकांत म्हणतो हो। आता अहिल्या तिकडून निघून जाते। इकडे पारू मंदिरात आली आहे, देवासमोर म्हणत आहे, देवा माझं जे काही आयुष्य आहे ते सगळं तुझ्यासमोर आहे। मी लहान असतानाच माझी आई गेली, आईचं प्रेम काय असतं हे मला कधी कळलंच नाही। बाबी कायम माझ्यापासून लांब राहिला, मी इकडे शहरात आले माझ्या बाची आणि देवी आईची सेवा करायला। देवी आईंनी पण मला लय जीव लावला, माया केली, प्रेम दिलं, नशिबाला बी हेवा वाटेल अशी माणसं मिळालीत मला इथं। आदित्य सरांसारखे चांगले मित्र झाले आणि माझ्या आयुष्याला जगण्याला अर्थ आला। पण किर्लोस्कर घराण्यात म्हणजेच आदित्य सर आणि देवी आईंच्यात जी काही धुसफूस सुरू आहे ना, त्यानं सगळं बिघडलंय बघ। मी देवी आई आणि आदित्य सरांच्यात जे नातं आहे ना, तसलं नातं जगात कुठंच पाहिलं नव्हतं। पण आता माझ्यामुळे त्यांच्यामधलं नातं लई ताणलं जायला लागले आणि त्याचा मला लई त्रास होतोय। देवा, किर्लोस्कर घरातली सगळी कायम सुखी राहावी, आनंदी राहावीत, एवढीच माझी इच्छा आहे बघ। आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे। देवी आई आणि आदित्य सर यांच्यातला आबोला कायमचा मिटायला हवा, त्यांच्यामध्ये समज सुरळीत व्हावं। आता समज काही तुझ्याच हातात आहे बघ। इकडं आदित्य ऑफिसमध्ये आलाय तरी त्याला आईचे शब्द आठवत आहेत। सत्य हेच आहे की पारूला हे पद नको आहे। आता आदित्य त्या डोळ्यांच्या फ्रेमकडे बघत म्हणू लागतो, खरं सांगू का, पारूला हे काम आवडायचं, ती अगदी ते मनापासून करायची, मग अचानक हे काम तिच्या नावडतं कसं होऊ शकतं? पारूला हे काम करायचंच नाही आहे असं कसं म्हणू शकते ती? तेवढ्यातच तिथं प्रीतम येतो आणि म्हणतो, पारू हे बोललीच नसेल तर? दादा, त्या दिवशी कुणीतरी पारूच्या तोंडावर शाई फेकली आणि ती घाबरली, याचा अर्थ पारू ते काम करायला नकार देते असा कुठं होतो? पारू काहीच बोलली नव्हती, ती फक्त घाबरली होती। अनुष्कानं हे सगळं वाढवून चढवून आईला सांगितलं आणि आईला हा डिसिजन घेण्यास भाग पाडलं। आता हे सगळं तिनं का केलं माहीत नाही, पण यामध्ये पारूची काहीही चूक नाही। हे ऐकून आदित्यला धक्काच बसतो। तो म्हणू लागतो, प्रीतम तू काय बोलतोयस हे कळतंय का तुला? अरे अनुष्का का करेल हे? काय मोटिव्ह असेल तिचं ह्याच्या मागे? प्रीतम म्हणतो, अरे तेच तर कळत नाही आहे ना, पण पारू हे काही करू शकत नाही हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। फक्त अनुष्काचा आईसमोर शब्द राहावा, तिची इज्जत राहावी म्हणून पारू हे सगळं आत्ता करत आहे। अनुष्काबद्दल जर का आईला कळलं तर तिला वाईट वाटेल, तिच्या देवी आईला वाईट वाटेल, यासाठी पारू सगळं स्वतःवर घेते। हे ऐकून आदित्य फार डिस्टर्ब होतो आणि म्हणू लागतो, अरे यार, हे पारूनं सगळं मला सांगायला हवं होतं ना, अरे ऐकून घेतलं नसतं का मी तिचं? मित्र आहोत ना आपण, इथं सगळ्या गोष्टी कशा सांगत असते ती, मग ही इतकी महत्त्वाची गोष्ट का सांगितली नसेल तिने? प्रीतम म्हणतो, जे झालं ते झालं रे, पण आता आपण पारूसोबत उभारलं पाहिजे। अरे एकटी पडली ती, साधं बोलायला कोण नाही तिच्याजवळ। अरे आत्ता पण ती मन मोकळं करायला मंदिरात गेली। आता आदित्य घड्याळ बघतो आणि म्हणतो, प्रीतम अजून 1 तास आहे, मी जाऊन येतो पारूकडे, मला काय खरं आणि काय खोटं हे तिच्या तोंडून ऐकायचं आहे। प्रीतम म्हणू लागतो, अरे दादा आत्ता मीटिंग आहे आणि तू आत्ता कुठं जातोयस? पण आदित्य त्याचं काहीच ऐकत नाही आणि तिकडून निघून जातो। इकडे पारू मंदिराच्या दारात एकटीच विचार करत बसलेली असते। तिच्या डोक्यात विचार येत असतात। आदित्य तिला म्हणलेला असतो, जा इथून यार, इथून पुढे तुझा माझ्याशी, या कंपनीशी आणि आमच्या घराशी काही एक संबंध नाही आहे। तेवढ्यातच आदित्य तिथं येतो आणि पारूला सॉरी बोलतो। पहिल्यांदा तर पारू त्याला बघून शॉकच होते, पण परत रुसते। आदित्य पुन्हा एकदा तिला सॉरी बोलतो।
इकडे अहिल्या ऑफिसमध्ये आली आहे आणि प्रीतमला म्हणते, अरे आदित्य त्याच्या केबिनमध्ये नाही आहे. घरातून सगळ्यात पहिल्यांदा तर तो निघाला होता ना. प्रीतम म्हणतो, हो निघाला होता, पण त्याला एक इम्पॉर्टंट कॉल आला त्यामुळे तो तिकडे गेला आहे. तेवढ्यातच अनुष्का म्हणू लागते, मला आदित्यची मॅम काळजी वाटते हो. तो अचानक कुणाला न सांगता जंगलात निघून गेला होता. नागपूरची मीटिंग पण अर्धवट सोडून आला होता. आणि आज इतकी महत्त्वाची मीटिंग आहे हे माहिती असून पण तो इथून गायब आहे. हा असं का करतोय ना मला कळतच नाही. हल्ली त्याच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच सुरू असतं. असा कुठं तरी निघून जातो आणि आपण त्याचं टेन्शन घेत बसतो. आता ना मला त्याची खूप काळजी वाटते. मी त्याला कॉलच करते. अहिल्या म्हणते, गरज नाही. आदित्यला त्याच्या जबाबदाऱ्या कळतात. त्याला माहिती आहे आजची मीटिंग किती महत्त्वाची आहे. मीटिंग सुरू व्हायच्या आधी येईलच तो, आय एम शुअर. इकडे आदित्य पारूची समजूत काढत असतो, पण पारू रुसलेली असते ना. तेव्हा आदित्य म्हणतं, लोकांना वाटतं ना आपण खूप ग्रेट आहोत. आपल्या मित्रांसाठी आपण काहीतरी करतोय, पण ते त्यांना कळणारच नाही. किती सोसत राहिलीस तू एकटीच आणि इथं येऊन देवाला सगळं सांगत होतीस का? मला नाही सांगावं असं वाटलं का तुला? नाही म्हणजे माहिती आहे मला मी देव नाही आहे, पण मित्र आहोत ना आपण. म्हणजे तू मानतेस ना मला मित्र? नाही म्हणजे मी एकटाच तुला मैत्रीण समजत असायचो आणि तू मात्र मला कायच समजत नसायचीस. आधी मला सांग, मला तू का नाही सगळं सांगितलंस? मित्राजवळ एखादी गोष्ट शेअर करताना इतका विचार करावा लागतो का? आणि मुळात तुझी काही चुकीच नव्हती. अनुष्काने गैरसमज करून घेतला होता. मग तू त्याच वेळी आईला किंवा मला हे सगळं सांगायला हवं होतंस ना. अगं इतके प्रॉब्लेमच नसते झाले. आता पारू स्वतःचे कान पकडते आणि म्हणते, माझी चुकी झाली. जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही ना तोपर्यंत मी माझे कान सोडणार नाही. आता आदित्य हसतो आणि पारूला म्हणू लागतो, पारू हात खाली घे, कोणी तर बघितलं तर काय म्हणेल. पारू म्हणते, हिथं कोण आहे बघायला? असं म्हणतच ती साईडला बघते तर 3 मुलं तिथं पारूकडं बघत हसत उभी असतात. तेवढ्यातच पारूला आठवतं, तिच्या तोंडावर शाई फेकणारी हीच ती मुलं होतीत. आता मात्र पारू खूपच घाबरते आणि आदित्यला म्हणू लागते, आदित्य सर चला आपण इथून जाऊया. इकडे मीटिंगची टायमिंग झाली आहे तरी आदित्य आलेला नाही आहे. आता अहिल्या त्याला कॉल करू लागते. तेव्हा आदित्य फोन कट करतो. अहिल्या खूप चिडलेली असते आणि मनातच म्हणते, कोण समजतो कोण हा मुलगा स्वतःला? हा माझाही फोन उचलत नाही आहे. प्रीतम तर देवाकडे प्रार्थनाच करत असतो, दादा प्लीज लवकर ये, नाहीतर प्रॉब्लेम सुटण्याऐवजी अजून वाढेल. इकडे आदित्य पारूला म्हणत असतो, का घाबरली आहेस तू इतकी? आता आदित्यचंही त्या गुंडांकडे लक्ष जातं. आदित्यला समजतं. आदित्य पारूला विचारू लागतो, हे तेच गुंड आहेत का? पारूही म्हणते हो. आता आदित्य रागाने त्यांच्याकडे जाऊ लागतो. पारू त्याला अडवत असते. आता तेवढ्यातच त्यातला एक जण म्हणतो, अरे हिचं तर आपण त्या दिवशी तोंड काळं केलं होतं तरीही बाहेर फिरायला लागले की आज पण करायचं का हिचं तोंड काळं? असं म्हणून ते 3 जण हसू लागतात. आता येतो आदित्यला राग. आदित्य आता पुढे जाऊन म्हणू लागतो, काय बोललास? तसा त्यातला एक जण म्हणतो, कालपर्यंत तरी ही एकटी फिरवत होती, आज काय मजनूलाच घेऊन आली आहे आम्हाला मारायला? त्या दिवशी तर फक्त तुझं तोंड काळं केलेलं, आज तर तुला कुठं तोंड दाखवायच्या लायकीची पण ठेवणार नाही. असं म्हणताच आदित्यला राग कंट्रोल होत नाही आणि आदित्य डायरेक्ट त्यांना मारायला सुरुवात करतो. इकडे प्रीतम आईला म्हणत असतो, आई काय हरकत नाही, आपण मीटिंग सुरू करूयात. अहिल्या म्हणते, नाही, आदित्य इथं होता ना, मग तो कुठं गेलाय? प्रीतम मला खरं काय आहे ते सांगून टाक. माझ्यापासून लपवण्याची काहीही गरज नाही. आता अनुष्काही उठते आणि म्हणू लागते, हो प्रीतम, जे काही कराय ते सांगून टाक. आता प्रीतम म्हणू लागतो, अगं आई ॲक्च्युली दादा देवळात गेलाय. तेवढ्यातच अनुष्का म्हणते, देवळात? पारू पण देवळात गेली आहे? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आदित्य फोन उचलत नसेल तर आपण पारूला फोन लावू, तिला विचारू तिथं आहे का आदित्य. आता अहिल्या खूपच चिडलेली असते. ती म्हणते, काही गरज नाही, ही मीटिंग तू अटेंड कर अनुष्का. अनुष्का म्हणते, पण मला काही जास्त डिटेल्स माहीत नाही आहेत तशी. अहिल्या म्हणते, काही हरकत नाही, आम्ही दोघे आहोत इथे तुझ्या सपोर्टला. आता अनुष्का मीटिंग कंटिन्यू करते. मीटिंग सुरूच असते. तेवढ्यातच अहिल्याच्या सेक्रेटरीला फोन येतो आणि ती अहिल्याच्या कानात काहीतरी सांगते.
आता तर अहिल्याचा पारा खूपच चढलेला असतो. ती चालू मीटिंगमधून उठते आणि तिकडून निघून जाते. इकडं आदित्य झालेला सगळा प्रकार आठवून त्या गुंडांना खूप चोप मार देत असतो. तेवढ्यातच तिथं अहिल्या येते आणि त्याच्या हातातली काठी पकडते आणि त्याला म्हणू लागते, आदित्य, तिकडे इतकी महत्त्वाची मीटिंग सोडून तू इकडे हाणामानी करतोयस. येताना ती सोबत पोलिसांनाही घेऊन आलेली असते. आता पोलीस येतात आणि त्या 3 गुंडांना तिकडून घेऊन जाऊ लागतात. तेवढ्यातच देवळात काही जमलेली लोक म्हणू लागतात, हल्ली काय चालू आहे, देवळातसुद्धा मारामारी होतीये. या अहिल्या किर्लोस्करच आहेत ना, आणि त्यांचा मुलगा हा रस्त्यावर मारामाऱ्या करतोय, तेही एका मॉडेलसाठी. आता पोलीसही म्हणू लागतात, अहिल्या मॅडम माफ करा, आता ही गोष्ट मीडियापर्यंत गेली ना तर तुमची बदनामी होईल, पण आम्हाला आमचं कर्तव्य केलंच पाहिजे. अशी रस्त्यावर हाणामारी करणाऱ्या गुंडाला म्हणजेच आदित्य सरांना आम्हाला अटक केली पाहिजे. आता अहिल्या ही रागाच्या भरात घेऊन जा याला असं म्हणते. तेवढ्यातच तिथं प्रीतम येतो. त्याच्यासोबत येताना त्याचे वडील आणि प्रियाही आलेली असते. आता प्रीतम पोलिसांना अटकपूर्व जामीन देतो आणि म्हणतो, हा माझ्या दादाचा अटकपूर्व जामीन आहे, तुम्ही त्यांना अटक नाही करू शकत. आता पोलीस म्हणतात, काही डॉक्युमेंट साईन करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. आणि ते जाता जाता म्हणू लागतात, अहिल्या मॅडम, तुमच्या पोरावर जरा लक्ष ठेवा. तेवढ्यातच आता पारू पुढे येते आणि सांगते, इन्स्पेक्टर साहेब, याच मुलांनी माझ्या तोंडावर शाई फेकली होती. आता पोलीस त्या अटक केलेल्या 3 गुंडांना धमकी देतच विचारू लागतात, काय रे, माज आलंय की काय, सांग कोणाच्या सांगण्यावरून केलंस. आता त्यातला एक जण अनुष्काकडे बघू लागतो आणि हे पारूच्या लक्षात येतं. पारू मनातच विचार करू लागते, हे गुंड अनुष्का मॅडमकडे का बघतायत आणि त्या अशा खाणाखुणा करून काय सांगतायत त्यांना. आता पोलीस त्या गुंडांना तिकडून घेऊन जातात. तशी अहिल्याही तिथून रागानेच फणफणत निघून जाते. राहतात फक्त पारू आणि आदित्य. तेव्हा पारू आदित्यला समजवू लागते, सर, सगळं काही ठीक होईल आणि आजचा पार्ट इथंच संपतो. आता ते गुंड अनुष्काचं नाव घेतील का, अनुष्का या मॅटरमध्ये सापडेल का, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.